हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण आज पाहणार आहोत अमावस्येचा गुप्त उपाय, जो आपल्याला लाल किताबामध्ये लिहिलेला आढळतो आणि खूपच हा चमत्कारिकरित्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला फरक दाखवतो. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र या दोघांचाही अतिमहत्त्वपूर्ण योग बनत असतो. एक असा दिवस ज्यामध्ये सूर्य आणि चंद्र गोचर भ्रमण करताना एकाच रेषेत येतात आणि त्याच दिवशी अमावस्या हा योग बनतो. आणि म्हणूनच या दिवशी केले जाणारे उपाय, मंत्र, तंत्र, साधना कधीच निष्फळ जात नाही. तुम्ही कोणत्याही देवतांचा उपाय किंवा जर सेवा केली तर त्यांना ते फळ देणे हे निश्चितच भाग पडते. म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही एक साध्यात साधा छोटासा जरी उपाय केला ना, त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळते. छोटासा उपायसुद्धा तुम्ही जो केलेला आहे त्याचे फळ देण्यासाठी देव कोणत्याही विलंबाशिवाय तुम्हाला ते लगेच प्रदान करतात असे सांगितले जाते. चला तर मग बघूया आजचे आपले मालामाल म्हणजेच धनवान बनण्याचे उपाय अमावस्येच्या दिवशी आपण काय करू शकतो. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल, प्रथमच आज व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन माहितीचे नाविन्यपूर्ण विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत असते व तुम्हाला या विषयांची माहिती मिळावी यासाठी नोटिफिकेशनचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहितींचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. या उपायाला आपल्याला एक काळा धागा लागणार आहे. कॉटनचा धागा घ्या काळा, कारण त्यामध्ये 2 प्रकारचे धागे येतात, तर कॉटनचा धागा लागणार आहे. तुमची जी उंची आहे त्या उंचीचा पूर्ण डोक्यापासून खाली पायाच्या बोटापर्यंत पूर्ण उंची एवढा आपल्याला काळा धागा पाहिजे. अमावस्येच्या दिवशी आपल्या उंचीचा पूर्ण बरोबरीचा आपला जो आहे एक काळा धागा तुम्हाला घ्यायचा आहे व तुमचे जेवढे पण आत्ता सध्या वय पूर्ण आहे, लक्षात घ्या मी काय सांगते. तुमचे जर वय आत्ता 30 असेल तर तुम्ही 30 गाठी मारायच्या आहेत. तुमचे जर वय आत्ता 25 असेल तर तुम्ही 25 गाठी मारायच्या आहेत. तुमचे जर वय 40 असेल तर तुम्ही 40 गाठी मारायच्या आहेत जवळजवळ व्यवस्थित. जेवढे पण तुमचे वय आत्ता सध्या पूर्ण आहे तेवढ्या गाठी तुम्ही मारायच्या आहेत आणि त्या तुम्ही तुमच्या उंचीच्या घेतलेल्या धाग्याला तुम्ही आपल्या हातात घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व गाठी मारून झाल्यानंतर तुम्ही हातात घ्यायचं आहे व 8 वेळा आपल्या स्वतःवरून तुम्ही अँटी क्लॉकवाईज उतरवायचा आहे तो धागा आपल्या हातात मुठीतच घेऊन. व सूर्यास्तानंतर तुम्ही कोणत्याही पिंपळाच्या झाडाला तो धागा बांधायचा आहे. मागे वळून पाहायचे नाही. हा धागा बांधून झाल्यानंतर कोणाशीही बोलायचं नाही आहे. कोणाशी न बोलता, मागे वळून न पाहता तुम्ही घरी यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता हा धागा तुम्हाला बांधायचा आहे. एकदम व्यवस्थित काळजी घेऊन तुम्ही हा धागा बांधायचा आहे. आणि या उपायामुळे तुमची जी काही पैशाची तंगी आहे, कर्ज आहे, यांसारख्या ज्या काही तुमच्या त्रासदायक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला त्रास देत आहेत मानसिक, शारीरिक, या गोष्टींमधून तुम्हाला मुक्तता मिळू लागते व पैसा येण्याचे नवनवीन मार्ग खुले होऊ लागतात. तर असा हा उपाय तुम्ही दर अमावस्याला करायला काहीच हरकत नाही आहे. एकदम साधा आणि सोपा उपाय आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जर करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपापल्या उंचीनुसार धागा घेऊन तेवढ्या गाठी मारून तो तुम्ही पिंपळाच्या झाडाला हा जो धागा आहे तो बांधून माघारी यायचा आहे. तर आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. नक्कीच तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.